आज डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनचा खूप चांगला कार्यक्रम झाला आणि ह्या कार्यक्रमामध्ये विविध विषयावरती चर्चासत्र आयोजित केलेलं आहे। त्याबद्दल DSTचं मी मनापासून अभिनंदन करतो। काही कारखान्यांना काही व्यक्तींना जे पुरस्कार दिलेले आहेत ते पण खूप चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या शुगर इंडस्ट्रीमधल्या लोकांचा पण आपण सन्मानित केलं। तो पण एक चांगला मेसेज ह्या उद्योग व्यवसायामध्ये जातो। एकंदरीत इथून पुढच्या काळामध्ये साखर उद्योग आता एनर्जी उद्योग म्हणजे ऊर्जा उद्योग निर्माण होऊ लागलेला आहे आणि कारखानदारीमधून निघणाऱ्या प्रत्येक वेस्ट मटेरियलचं व्हॅल्यू ॲडिशन व्हायला लागलेलं आहे आणि प्रामुख्यानं इथेनॉल असेल, बायो CNG असेल, ग्रीन हायड्रोजन असेल किंवा आता नव्यानं सोलर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा साखर उद्योग आणि जमिनी कारखान्यावरती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत। अशा विविध प्रकारचे रिसोर्सेस आता कारखान्यांनी सुद्धा उपलब्ध केले पाहिजे हे आव्हान आहे। स्पर्धेचं युग आहे आणि मला असं वाटतं ह्या स्पर्धेच्या युगामध्ये कारखानदारी जर सक्षमतेने चालवायची असेल तर मी माननीय पंतप्रधान मोदीजींचं अभिनंदन करतो की पहिल्यांदा त्यांनी गेल्या 70 वर्षामध्ये स्वतंत्र सहकारिता मंत्रालय की ज्याचं मुख्य पद हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्याकडे असल्यामुळं त्याला एक वेगळी गती आता या सहकारी क्षेत्राला प्राप्त झालेली। त्यातली त्यात साखर उद्योग, कारण साखर उद्योग ह्या देशामधला 125 लाख कोटीचा टर्नओव्हर असलेला साखर उद्योग आहे। 12,500 कोटीपेक्षा अधिक रक्कम कर रूपामध्ये आपण गव्हर्नमेंटला देतो आणि जवळपास 5 कोटी शेतकरी हे प्रत्यक्षपणे ऊस पिकवतात आणि साधारणतः 15 लाख कर्मचारी आणि 8 ते 10 लाख ऊस तोडणारे मजूर म्हणजे एक सोशल इकॉनॉमिकली डेव्हलपमेंट करणारा हा उद्योग आहे। मग ह्याचा येणाऱ्या पुढच्या 10 वर्षासाठी एक रोडमॅप तयार करण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे आणि तो रोडमॅप आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। पुढच्या सप्टेंबर महिन्यामध्ये हा रोडमॅप आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्याकडे आम्ही सुपूर्द करणार आहोत आणि त्याचं प्रेझेंटेशन कदाचित 15 सप्टेंबर नंतर दिल्लीला होईल। मी गेले 4-5 महिने झालं राष्ट्रीय साखर संघाचा अध्यक्ष झाल्यापासून खूप गती या साखर उद्योगाला देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। परवाच्या 10 ऑगस्टला केंद्रीय गृहमंत्र्यांना आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीला बोलवलं होतं आणि एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स शुगर केनसुद्धा हा एक आता नवीन विषय पुढे आलेला आहे। कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन काढणं, हाय यील्ड रिकव्हरी काढणं, हाय टनेज काढणं आणि एकंदरीत आता जे 55 लाख हेक्टर क्षेत्र देशामध्ये ऊसाच्या कल्टिवेशनसाठी जे आहे आणि एकंदरीत साखर कारखान्याची जर गाळप क्षमता बघितली तर इथून पुढं 100 दिवसापेक्षा जास्त काळ कुठलेच कारखाने चालू शकणार नाही। 100 दिवस कारखाने चालणार आणि 265 दिवस आपला ऑफ सीझन राहणार हे इकॉनॉमिकली गणित वायबल होणार नाही आणि म्हणून ह्या रोडमॅपच्या माध्यमातून ऑफ सीझनमध्ये सुद्धा कारखानदारीवरती आपल्याला काही नवीन अजून काही रिसोर्सेस निर्माण करता येतील का। रेग्युलेटिंग ऑथॉरिटी जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी आहे मग ते केन कंट्रोल ऑर्डर असेल, एक्सपोर्ट इम्पोर्टची पॉलिसी असेल, इथेनॉलची पॉलिसी असेल, इंटरेस्ट सबवेन्शन स्कीमची पॉलिसी असेल, NCDCची पॉलिसी असेल किंबहुना नाबार्डची पॉलिसी असेल किंवा जे एक्सपोजर लिमिट बँकेमार्फत दिलं जातं ह्या सगळ्या विषयांना एकत्रितपणानं आपल्याला ह्या रोडमॅपमध्ये आणण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि मला विश्वास आहे की हा रोडमॅप माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जो 100 दिवसाचा ॲक्शन टेकन प्रोग्राम जो हातामध्ये घेतलेला आहे त्या 100 दिवसाच्या ॲक्शन टेकन प्रोग्राममध्ये शुगर इंडस्ट्री घालण्याचा प्रयत्न आमचा सुरू झालेला आहे आणि प्रामुख्याने एक 5-6 विषय केंद्राकडे प्रलंबित आहेत। MSPची मागणी आम्ही आता 42 रुपयाची केलेली आहे। 6 डिसेंबरला बी हेवी मोलॅसिस आणि सिरप टू इथेनॉल याच्यावर जो बॅन आणलेला आहे तो बॅन उठवावा अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे। यावर्षी आपल्याकडे 90 लाख मेट्रिक टन आपला ओपनिंग स्टॉक आहे। ऑफ सीझनमध्ये आम्हाला साधारणतः 57 लाख मेट्रिक टन साखर लागेल म्हणजे 20-25 लाख मेट्रिक टन आपल्याकडे आज साखर एक्सेस आहे। उद्या नोव्हेंबर महिन्यात कारखाने सुरू झाले की पुन्हा नव्यानं साखर बाजारामध्ये येईल। ह्याला एक्सपोर्टला परमिशन किमान 20 लाख टनाला द्यावी। त्याचबरोबर शुगर डेव्हलपमेंट फंड हा आता बंद झाला, 1 नेशन 1 टॅक्स त्याच्याबद्दलचे काही विषय आहेत आणि आता ऊसाचं हार्वेस्टिंग हा एक सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून मी सुदैवाने NCDCच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवरती आहे
तर एक 10,000 कोटीचं 10,000 हार्वेस्टर साधारणतः या देशामधल्या साखर कारखानदारीला द्यावेत अशा प्रकारचा एक प्रस्ताव परवा बोर्ड मीटिंगमध्ये आम्ही चर्चा केली. मला आनंद वाटतो सांगायला की अमित शाह साहेबांनी त्याला प्रस्तावाला संमती दिली आणि पुढच्या महिन्यामध्ये डिटेल त्याचा प्रस्ताव हा NCDCच्या बोर्ड मीटिंगमध्ये मान्य होईल आणि तो झाल्यानंतर ज्या ज्या कारखान्यांना त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे ज्या टाईपचे हार्वेस्टर्स लागतील ते उपलब्ध करून देण्यासाठी 90% कर्ज हे NCDC मार्फत दिलं जाईल आणि 10% स्वतःचं ओन कॉन्ट्रीब्युशन त्या कारखान्यांनी केलं पाहिजे. 2 वर्षाचं मॉनिटरिंग आणि 8 वर्षाची कर्जफेड, व्याज साधारणतः 8 ते 9% दरम्यान राहील अशी एक सुद्धा स्कीम आम्ही ह्या माध्यमातून आम्ही तयार केलेली आहे. अशा विविध प्रश्नावर मला वाटतं आपल्याला पुढच्या काळामध्ये जाणं गरजेचं आहे. एक शेवटचा मुद्दा महत्त्वाचा मला सांगायचा आहे की G20 समिट जी परवा आपल्या देशामध्ये झालं तर त्याच्यामध्ये बायोफ्युअल एनर्जी हा एक कन्सेप्ट आता त्या याच्यामध्ये ॲग्रीमेंटमध्ये मान्य झालेला आहे आणि दिल्लीजवळ जे नोएडा आहे तिथं ह्याचं जागतिक स्तरावरचं कार्यालय सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे आणि 36 राष्ट्र असे आहेत आपल्या जगामध्ये की त्यांना इथेनॉल पाहिजे आता, पण ते इथेनॉल प्रोड्यूस करू शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये जगातला सगळ्यात मोठा एक्सपोर्टर इथेनॉलमधला हा भारत बनू शकतो आणि तशा प्रकारची तयारी आता ह्या G20च्या माध्यमातून आपल्याला पुढं करावी लागेल. असे विविध प्रश्नावर नॅशनल शुगर फेडरेशन ही एक अपेक्स बॉडी आहे आणि आज मला आनंद आहे की गेल्या 5 महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल या फेडरेशनच्या माध्यमातून आपण केलेले आहेत आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आधुनिक पद्धतीचा वापर करणं, प्रत्येक वेस्ट व्हॅल्यू ॲडिशनमध्ये रूपांतरित करणं आणि 12ही महिने हे कारखानदारीमधून आपल्याला कसा इन्कम जनरेट करता येईल आणि नवीन टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येईल, आपल्याला स्टीम इफिशियन्सी कशी वाढवता येईल, आपल्याला मिल एक्स्ट्रॅक्शन कसं आपल्याला वाढवता येईल आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपल्याला कशी कमी करता येईल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला वाटतं DSTचा सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठा रोल राहणार आहे आणि त्याचा फायदा ह्या देशातल्या साखर उद्योगाला आणि विशेष करून आमचा जो केंद्रबिंदू आहे तो ऊस पिकवणारा शेतकरी हा केंद्रबिंदू आहे, तर त्याच्या विकासाकरता ह्या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं ह्याला वित्त पुरवठा करण्यासाठी नाबार्ड, NCDC, राष्ट्रीयकृत बँका, MSC बँक, जिल्हा मध्यवर्ती बँका आणि त्या भागातल्या वित्त संस्था यांना एकत्रित करून वेळोवेळी ह्याला जर अर्थपुरवठा झाला तर त्याचा फायदा होऊ शकतो. मला सांगायला आणखीन एका गोष्टीचा आनंद वाटतो की सहकार्यातली साखर कारखानदारी वर्किंग कॅपिटल कमी पडतं म्हणून बरेचसे कारखाने अडचणीत यायला लागले आणि मग भाग भांडवल किंवा वर्किंग कॅपिटल यासाठी ज्याला आपण मार्जिन मनी म्हणतो त्यासाठी NCDCकडून 3,000 कोटी रुपये गेल्या 3 महिन्यामध्ये आम्ही मंजूर केले राज्य सरकारच्या मागणीप्रमाणे आणि जवळजवळ 17 आणि 4 असे 21 कारखान्यांना 3,000 कोटी रुपयापर्यंतची आम्ही वर्किंग कॅपिटल देण्याचा निर्णय घेतला आणि ते 3,000 कोटी रुपये NCDC मार्फत राज्य सरकारच्या अकाउंटला जमा केले. राज्य सरकारकडून आता त्याचं डिस्ट्रीब्युशन साखर आयुक्त कार्यालयामार्फत चालू आहे आणि त्याचा फायदा असा आहे की हे 22-23 सहकारातले कारखाने या पुढच्या काळामध्ये सक्षमतेनं चालतील आणि त्याची परतफेड वेळेवरती त्याही कारखान्यांनी ज्यांनी हे वर्किंग कॅपिटल घेतलेलं आहे ते त्या वेळेस 250 रुपये टॅगिंग देऊन ते परत आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचे. अशा प्रकारचे सुद्धा काही निर्णय मला वाटतं आपण करतोय आणि त्याचा फायदा ओव्हरऑल साखर उद्योग, शेतकरी, कामगार, मजूर वर्ग आणि पर्यायानं ह्याच्यावर अप्रत्यक्षपणे अवलंबून असणारा मोठा वर्ग आहे त्याला ह्याचा फायदा निश्चितपणानं होईल. आज डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीज असोसिएशन यांच्यामार्फत त्यांचं वार्षिक अधिवेशन पुण्यामध्ये झालं आणि त्यामध्ये त्यांनी उद्योग गौरव पुरस्कार त्यांनी मला सन्मानित केलं, त्याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो. साखर उद्योगामध्ये मी जवळजवळ 27 वर्ष काम करतो आहे वेगवेगळ्या स्तरावर. 12 वर्ष मुंबईला महाराष्ट्र राज्य साखर संघात होतो आणि त्यानंतर आता गेली 7 वर्ष दिल्लीला राष्ट्रीय सहकारी साखर संघाची जबाबदारी. गौरव पुरस्कार पुरतं मर्यादित न ठेवता
कार्यक्षेत्र म्हणजे आमचं जे मेन काम आहे दिल्लीला ते पॉलिसी ॲडव्होकसी आहे आणि जे टेक्निकल ॲडवायझरी सर्व्हिसेस आम्ही देतो त्यामध्ये त्याद्वारे आपण साखर कारखान्यावर जास्तीत जास्त माहिती पुरवण्याचं काम करत असतो. आपण एक 10 वर्षाचा रोडमॅप तयार केला आहे त्याचं सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शासनाकडे ते सादर करू. तो एकदा सादर झाल्यानंतर मग त्याविषयी विस्ताराने बोलतो. आज DSTचं 69 कन्व्हेन्शन अत्यंत उत्साहात पार पडलेलं आहे आणि जवळपास 1000 डेलिगेट्स आज आलेले होते आणि DSTला जे आता आम्ही कन्सल्टन्सी सेल पण चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये या सर्व लोकांचं योगदान भरपूर होणार आहे आणि आम्ही जवळजवळ 44 पेपर्स ठेवलेले आहेत मुद्दाम जे शोध पेपर्स आहेत त्याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट्स आहेत म्हणजे अगदी आर्टिफिशियल इंजिनिअरिंगपासून बाय प्रॉडक्ट्सपासून इंजिनिअरिंगपासून टेक्नॉलॉजीपर्यंत सगळे सब्जेक्ट्स आहेत आणि सगळ्या विषयाचे तज्ज्ञ लोकांच्यामध्ये भरपूर चर्चा होणार आहे. पेपर एक जरी प्रेझेंट केला तरी त्याच्यावरची चर्चा भरपूर होते आणि प्रत्येक लोक आपलं वेगळं मत त्याच्यामध्ये मांडतात त्यामुळं भरपूर नवीन ज्ञान शिकायला मिळतं. तर असंच आम्ही दरवर्षी कन्व्हेन्शन घेणार आहोत आणि पुढच्या वर्षी पण ऑगस्टमध्ये किंवा जुलैमध्येच लवकर होईल. तर त्यामुळं एवढंच मी सांगू शकतो. शुगर टुडे मॅगझिनच्या यूट्यूब चॅनलला आवर्जून लाईक करा. आमच्या वेबसाईटलाही भेट द्या व पाहत रहा. साखर आणि सहकार क्षेत्राच्या ताज्या घडामोडी तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन.